तरी मी एवढा आनंदित आहे की अचानक तुम्हाला सांगितलं की मी अचानक त्या नेत्या देवीला भेट देण्यासाठी आलो. समाजातल्या लेकराला काय घेता येतंय का, त्यांच्याकडे काय उत्पादन आहे. आपण पण गोरगरिबाच्या पोराने शेतीला व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय मराठवाडा विदर्भात केला पाहिजे का, त्यांच्याकडे काय काय उत्पादन आहेत ते आपल्याला घेता येतील का, आपल्याला त्यांना काय देता येईल का. म्हणून मी काल ते त्यांच्या त्या डेअरीला सदिच्छा भेट दिली आणि तुम्हाला आता सांगितलं की इंदापूरच्या बांधवांना जाणून जाता मी भेटून जातो. इतक्या अचानकपणानं हे होणं म्हणजे खरंच आश्चर्य वाटतं आणि मराठ्यांनीच आश्चर्य करावं, बाकीच्याच आश्चर्य करण्याचा दम नाही. जे अशक्य ते शक्य करण्याचं काम माझा समाज 3 वर्षापासून सलग करतो. मलाही वाटलं नव्हतं, मी त्यांना सांगायला सांगितलं होतं 50-50 वर्ष असले तरी आपण बसून चर्चा करू, तुम्हाला वेळ नंतर देतो. इंदापूरला नक्की वेळ दिला बैठकीसाठी येईल, पण आता एक बैठकच झाली ना. मी तुम्हाला सांगितलं बाबा रे मी दुसरा वेळ देतो, आता दुसरा वेळ द्यायची गरजच नाही, तेवढी बैठक कधी घेतलीच ना. मला फक्त जाताना तुमच्याशी बोलायचं होतं, तुमच्याशी संवाद साधायचा होता. काय होत आहे, आंदोलनाच्या वेळेस कुणी उपोषण केले, कुणी साखळी उपोषण केले, कोण सभेचे आयोजक होते, संयोजक होते, कोण स्वयंसेवक होते, कोण कोण आपल्या बांधव मराठा सेवक म्हणून काम करतात मला माहीत नाही. मी प्रामाणिक मान्य करत होते, कारण एवढ्या मोठ्या गर्दीत नावं लक्षात राहणं, चेहरे लक्षात राहणं ते काय उलट व्हायला. काम करणारे बाजूला राहते तर तिसरेच माझ्याकडे नाही, जे रे ते मान्य केलं पाहिजे. आणि मला काय माहित नसतं, मी म्हणतो हो तूच आहे, आणि ते दुसरे म्हणतो याचा काय समज होता, हो हे होतं दिसणार नाही. आता मला माहित आहे का ते नाही, म्हणून आपण प्रत्यक्ष संवाद केला पाहिजे, आपण प्रत्येकाला भेटलं पाहिजे. आता म्हणून मी ती मोहीम प्रत्यक्ष गाठीभेटीची सुरू केली, करणारे समजा केली नाही. पूर्ण तुम्ही मग आम्ही बाप होतं तिकडे बाबड्यात काही सापड काय तुम्हाला. आपल्याला हे अत्यंत गरजेचं आहे की आपण कामं करणारे कोण आहे. कोणी कोणी रातपाट करून मेहनत घेतली, त्याचं कारण असं आहे की आपल्याला समाजाचं आणखी मोठं काम करायचं आहे. म्हणून नुसते मोर्चे काढून आपलं भागणार नाहीये, नुसत्या सभा घेऊन आपलं भागणार नाही. मी तुम्हाला जेवढं काय सांगेल ते सगळं तळतळीनं सांगणार. आजकालची दुनिया खूप बदललेली आहे. आपल्याला नुसत्या मोर्चाला सभाना आपलं पोट भरणार नाही, आपल्याला प्रत्यक्ष करणार. आपण जर प्रत्यक्ष कृती केली, काम केलं तर आपण आपल्या समाजाला पुढे घेऊन जाऊ शकतो. आज तुमच्या नजरे समोर आहे न होणारे काम झालेत म्हणजे ते 2 बांधव आज नोकऱ्याला लागले, हे समाजाचा भूषण आहे. आपल्याला हे घडवायचं. आपलं घोषणा द्यायचं बस, नुसत्या घोषणा दिल्या, व्यवसायाला घोषणा द्यायला आपण, व्यवसायाला घोषणा द्यायला आपण समाजाचे लेकरबाळ कधी मोठे करणार आहेत का नाही, आपण समाजाला चांगल्या दिशेने घेऊन जाणार आहेत का नाही. आणि समाज जर एकत्र आला तर त्याचा उपयोग समाजालाच झाला पाहिजे, आपल्याला नाही. मग सगळं काम करणार निस्वार्थपणाने काम करायचं नाही तर माझ्यासोबत राहायचं नाही. आपल्यापासून कोणाचा फायदा होऊ शकत नाही, पण समाजाचा फायदा होणार ते आपण करून घेतो. कारण ते काही येते काम झालं तर येत नाही झालं तर पुन्हा झालं, ते लोकच नको आहेत समाजात, कारण त्याने समाज कधीच मोठा होणार नाही. म्हणून आपल्याला तळागाळातल्या समाजाला जर मोठं करायचंय, त्यांचं भविष्य घडवायचंय, तर आपण काम करणारे रात्रंदिवस जे जागले, रात्रंदिवस संघर्ष केलाय, या लोकांची यंत्रणा राज्यात वाचणं खूप गरजेचं आहे. गाव तिथं मराठा सेवक झालाच पाहिजे, ह्या भूमिकेत आता आला पाहिजे. तुमची दुसरी बैठकीची तारीख आपण फायनल करू.
कणत नाही वाजी जायच्या वाजायच्या कथा वाजी जायच्या नाही तर मग कण जायचं. मराठीचा रस्ता असतं नाही, मराठीचा रस्त्याने मुंबई अशी बुद्धी बांधली गेली. कोकण गाडी कोकण झोके खेळत होते, कोण कोणाच्या गाड्या उडवत त्याला मराठीमध्ये अख्खी मुंबई जिवंत केली. मराठी टाईट राहायचं, असं गळून गेल्यावर कोणाला घाबरल्यासारखं भेल्यासारखं अजिबात काम करत नाही. टाईट वागायचं, कोणाला पाय लावायचं नाही, चहायला कोणाला भ्यायचं सुद्धा इतकं ताट वागायला. इंदापूरला तुम्ही मोहीम सुरू करा, गाव तिथं मराठा सेवक झाला पाहिजे. तो कुठल्या पक्षाची संघटनेशी जुळलेला नाही पाहिजे. त्यांनी निश्चित सेवा करावी समाजाची. आणि काय अडचण आहे बरं, आपण आपलं राहिलेला विषय आपल्या समाजासाठी दिलं, काय वाईट? ठीक आहे, आपलं वाटणं होईल थोडं, निस्वार्थ वागल्यामुळे आपलं थोडं वाटणं होईल, पण समाजाचं कल्याण होईल का नाही? आणि मग याच्यापेक्षा जीवनात तुकारामाचा घ्यायचा आहे कोणता? आज बघितलं तुम्ही ते त्या माऊलीला आणि त्या वडिलांना चालता पण येत नाही. माझ्या आज त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं. उभं आयुष्य कष्टात वेचलं गेलं, उभं आयुष्य लेकरं शिकवण्यात गेलं, पैसाही गेला, नोकरी नाही लागली, आणि आई बापाच्या वाट्याला आलेलं कष्ट जशाला तसंच दारिद्र्य राहील. म्हणून आरक्षणाची अत्यंत आपल्याला गरज होती. आज त्या आरक्षणातून ते लेकर अधिकारी बनायले. आई बापाच्या डोळ्यातलं पाणी आनंदाचं आहे. आपल्याला हे घडवायचं. राजकारणात 4-5 वर्षाचा माणूस घडू आपण, पण समाजात जर अधिकारी घडवला ना 50, 60, 70 वर्ष टेन्शनात राहिलं नाही. 10 पिढ्या, एक नोकरी लागली ना 10 पिढ्या सुधारतात. आपण ती करतच नाही. कुठला प्रायव्हेट निवडून करू तेव्हा पडतं, हे पडतं, कर्जबाजारी होते. त्यामुळे पोरी प्रशासनात घालायच्या. नोकरीत आपला टक्का इतका वाढला पाहिजे, प्रत्येक कार्यालयात, प्रत्येक विभागात आपले 10-5 पोरं पाहिजे. बाकीच्या व्यवसाय नवळा. म्हणून आपल्याला गरज आहे, आपल्याला भुई धरून काम करायचे. इंदापूरकर लक्षात ठेवा, आपल्याला भुई धरून काम करायचं. आपल्याला नुसतं सभानेत बैठकांनी समाजात परिवर्तन नाही होणार. आता एक काम त्याच्यासाठी गर्दी लागत होती, त्यावेळेस गर्दी झाली, हे काम पण झालं म्हणजे आरक्षण. त्याच्यासाठी लोकांची एकजूट महत्वाची, ती एकजूट झाली, आरक्षण मिळालं. या प्रकारने कानून कसे लय का मोबाईल खेळायला लागतात तुम्हाला. आपल्या समाजात जर आपल्याला भुई धरून काम आपण केलं तर आपण तळागाळातले मराठी उभा करणाऱ्या भागात आपल्याला घर सुधरत, घराघरातला अन्याय बंद होईल. इतक्या टोकाचं काम करायचं. त्यासाठी गाव तिथं मराठा सेवक पाहिजे, आणि एका गल्लीत 2-2 मराठा सेवक टाकायचे. म्हणजे प्रत्येक गल्लीत ते राज्याच्या कानाकोपऱ्यातली अडचण आपल्याला माहीत झाली पाहिजे, आणि त्या गल्लीत काय काही अडचण येत ते सांगायला म्हणतात. तिथं 2 पोरं पाहिजे, जेणेकरून लोक सांगू शकतील माझं दवाखान्याचं काम आहे, माझं पोलीस स्टेशनचं काम आहे, माझ्यावरती अन्याय झालाय, माझी जमीन बळी केली, माझा प्लॉट बळी केलाय, दादागिरी करताय, आपलं कोणी नोकरीला आहे त्याला त्रास द्यायला लागले. त्या गल्लीत ते आपल्या गल्लीतल्या त्या पोरांना 2 मराठा सेवक गल्लीत जर दिले तर त्यांना सांगतात. आणि अडचण नोकरीपासून, व्यवसायापासून सगळे अडचण येत, पण प्रश्न सोडवायला कोणीच नाही. आपण लाखांना कोटी नाही करत आलो, पण समाजाचे प्रश्न सोडायचे कोणी? त्यामुळे यंत्रणा समाजासाठी आपल्याला उभा करायची, आणि 1 वर्षाच्या आत ही यंत्रणा पूर्ण उभा राहिली पाहिजे. असं गाव नाही पाहिजे की तिथं मराठा सेवक नाही, आणि अशी गल्ली नाही पाहिजे की तिथं 2 माणसं नाहीत, आणि ते फक्त गोरगरिबांना सहकार्य करण्यासाठी. खूप वेदना आहेत, खूप समाजाच्या अडचणी आहेत. मी रोज बघतोय लोकांना फार अंतर्वादी लिहायला लागला. तुम्ही जर इथं गावात मराठा सेवक दिले तर त्याला तिथं काम सांगता येईल. तालुक्याच्या सेवकाला सांगत, तालुक्याला नाही जिल्ह्याच्या सेवकाला सांगत, आणि त्यांना डायरेक्ट जमीन आहे ना, सगळे मदतीला वापर करू शकतो. पण प्रत्येकाची अडचण आपल्याला माहीत झाली पाहिजे. ही एकजूट आपल्याला आणखी जास्तीची वाढवायची. त्यासाठी इंदापूरला तुम्हाला ज्या दिवशी बैठक लावायची
त्या दिवशी लावा, त्या दिवशी मी येतो. तारीख तुम्हीच ठरा, बस तारीख तुम्हीच ठरा. आता आपण सलग बैठका लावायला सुरुवात केली. मला वाटतं आता मराठा सेवकांची पहिली बैठक परभणीला वाटतं 17 तारखेला करणार. म्हणजे आता हे 17 तारखेपासून आता हे सुरू झालं. आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात मध्यभाग पडून अशा ठिकाणी बैठक लावायची आणि मराठा सेवक लवकर निवडे करा. कारण आपला समाज व्यवसायाकडे पण नाही. समाजाचे मित्र व्यवसाय सुद्धा लागले पाहिजे. काही नोकऱ्या जाते, काही जण उच्च शिक्षण घेतील, काही खाजगी नोकऱ्या लागते, काही सरकारी नोकरी लागते, काही जणांना योजना घेता येतील, काही पोरं आपण व्यवसाय करतात. म्हणजे जर समाजाचा व्यवसायाकडे गेला की मग मागं नाही येणार. सगळं आपलं आहे, शेती आपली, उत्पन्न आपलं, दुसरे व्यापारी झाले आणि सगळं आपलं आहे आणि आपण आळशी नाही झालो. आपल्याला आपण घोडीचे, आपण फुगीरले, आपल्याला कोणी पाटील म्हणलं 5-50 कप चहा सांगितलं ते तुम्ही थोडं मोठ्या प्रतिष्ठेतून बाहेर या. समाज मरू देऊ ना. समाजाचं वाटणं होईल असं आपण कोणी वागू ना. आपण ह्या मोठ्या प्रतिष्ठेतून बाहेर. आपल्या समाजाचे पोरं आळशी बनायला लागले. चौकात पारावर आपले पोरं विनाकारण शेतात काम करा ना. 1000-500 रुपये घरी कष्ट करून कमवू ना. तुम्ही ट्रॅक्टर चालवा, जिपा चालवा, टेम्पो घ्या, ट्रान्सपोर्टला लावा. तुम्ही कोणता व्यवसाय करतात ना ते टाकते ना. 1 वर्षभर टाकला की दुसऱ्या वर्षी बंद असं अजिबात करायचं. चिकाटीनं लावून करायचं. मी धरलं नाही चिकाटीनं लावून. सगळे म्हणत होते मराठा आरक्षण ओबीसी मिळतच नसतं. मला मिळत नसतं. आपल्याला तर सांगितलं मग आपण तेच करीत असतो. म्हणलं मग मी घेत होतो. मिळालं 58 लाख कोटी म्हणजे जोक नाही भाऊ. 3 कोटी मराठा आरक्षण जाऊ शकतो. आता हैदराबादचा गॅजेटियरचा जे आहे आता टेन्शन नाही. एक ना एक दिवस होईलच. प्रमाणपत्र निघाल. आता राहिला सातारा संस्थांचा विषय. त्या गॅजेटियर मध्ये मला माहिती मिळाली की 15 लाख नोंदी आहेत. 15 लाख नोंदी जर त्याच्यात असल्या ना 42 लाख मराठी म्हणून ते एकट्या पश्चिम महाराष्ट्रात फक्त आपण एकमेकांवर विश्वास ठेवायचा. कोण काय बोंबललं ना त्याच्यावर विश्वास ठेवणार. समाज संपल बरं. हे लोक संपीत आहेत. निष्ठेने काम करणारा कसा डाटा लावायचा आणि त्याला मागं सरकायचं. हे ताकदीनं काम सरकारकडूनच केलं जातं. मराठ्यांच्या अंगावरती घालायचं हे सरकारकडूनच काम केलं जातं. पण आपण विश्वास नाही ठेवायचा. आपण गरीब लोकांनी आपल्या गरीबावर विश्वास ठेवायचा आणि आपण ही लढाई जिंकायची. अजिबात कोणाचं ऐकून आपण आपल्या फूट पडू द्यायची नसतं. समाजाचं वाटोळ होऊ जाईल. हे लय विचित्र आहे. मला तर रोज माझ्यामध्ये 4-5 जण आहे. दर दिवस त्याचं बोलायचं झालं की इकडची टोळी उभा राहतो. इकडची टोळी गेली की ती राहते. टोळी त्याच्या जवळपास संपेतच आणली. टोळी सध्या चेनच सडत आणि तिला चेनच घालतो. मी भेट नाही. आता तर काल काहीतरी मला आता पत्रकार बांधवानीच्या म्हणले तुम्हाला गोळ्या घालणार आहे. आता काय गोळ्या काय सांगा तुम्हाला माया मावाला वाटल्या नाही तर मला त्याच्यात का उघड घ्यायलाच राहू. मी कसं वाट बघतो गोळ्या कसं असतात बघायचं. नुसतं येतच समोर नाही चेगिरी लागतं पुढं का गरीबाच्या इमानदारीनं काम करतो ना सहन नाही होत. हे बघा याच्या पाठीमागचा अजेंडा वेगळा असतो. दाखवायचं वेगळं, करायचं वेगळं. मला समाजापासून लांब काढायचं. मी घाबरून तरी लांब गेलो पाहिजे. नसता मला मग बदनाम करायचं, खोटे आरोप करायचे आणि याला बाजूला घालायचं. म्हणजे माणूस समाजाला काम करणारा राहायला नाही पाहिजे. का तो इमानदार आहे, आपल्या जवळ धरत नाही. का जवळ धरायचं? सरकारला, दुकान चालवणाऱ्याला, दुकानदाराला, मराठ्यांच्या जीवावर पैसे कमावणाऱ्याला का जवळ धरायचं? समाजासाठी निस्वार्थपणे काम करा. हे समाज तुम्हाला डोक्यावर घेईल. कारण मी निस्वार्थपणाने समाजासाठी काम करतो. समाजाची एक करा. आपल्याला सातारा संस्थांचं गॅजेटियर पण घ्यायचे. त्याच्यामुळे आता आपल्याला पुन्हा उठाव करायचा महाराष्ट्राला. पुऱ्या
कारण आंदोलनाची तारीख कधी डिक्लेअर होईल माहित नाही. जिथं कुठं आंदोलन असेल राहिलेल्या मागण्यासाठी सगळ्यांनी ताकदीने येणार का सगळे एक जीवन सांगा. मग बघा मी कसा मसाला करतोय. आपल्याला काय आवडत तुम्ही असल्यावर मी भेटत नाही ना कोणाला. तुम्हाला तर मुंबईत चला म्हणलं असे कणा आला तुम्ही कोणाला सुधरत नव्हतं. आज त्या मुंबईवर होतं येणे माघारीच जाऊ नये तिथं रोज काय करावं भाकरी तुम्हाला नाही भेटे ते सरकार तुम्हाला नाही भेटत. सरकार भाकरीला दिले ते चुकलं पडे का त्यांना लोक बेकार मराठी करावी नुसत्या भाकरी आणा म्हणलं तर इथं मुंबई भाकरी बसत नव्हतं. खरंच नतमस्तक असा समाज होण्याने खरंच मराठा समाजात भयानक आहे. पुढच्या बैठकीत तुम्हाला जिथं घ्यायची तिथं घ्या पण सांगितलेल्या सिस्टम प्रमाणे मला वाटतं आता काम उभा करा. सोलापूर जिल्हा तुमच्या सगळे तिकडची बैठक तुम्ही सगळे लावून घ्या. कोणत्या दिवशी लावायची बघा कारण सोलापूर जिल्ह्याची एका जागेवर मध्यभागी घ्या म्हणजे सगळ्यांना अडचण येणार नाही यायला जायला. मला वाटतं पंढरपूर काहीतरी जवळ भरतंय असं म्हणते. पंढरपूरला टाकून द्या पूर्ण जिल्ह्याची बैठक. पण बैठक सोलापूर काय सांगायची गरज नाही. सोलापूर आणि तुम्हाला इकडं तालुके जवळ करा म्हणजे इंदापूरला अटॅच असणारे तालुके अशी ही बैठक टाका. पुणे जिल्ह्याला 2 टाकू आपण. पुणे जिल्ह्याला 1 बैठक नको 2 टाकू. मग तुमच्या अलीकडचा भाग जेवढा येतो एक 4-5 तालुक्याचा तुम्ही एकत्र घ्या. त्याच्यात आपण पुढे दिशा ठरवू. आता जर सगळं सांगितलं तर मग पुढं मजा येणार नाही त्याचा. त्याच्यात काय विषय काय नाही आणि असे आरोप करणारे खोटे बदनामी करणारे हे लोक समाजात सरकार वाढवायला लागले. त्यांच्यावरती बारकाईने लक्ष ठेवा. आणि कोण धमक्या देत आहे ना त्याचा त्या दिवशी सांगितलं तो फक्त मार तो मारलं त्या दिवशी ते सांग मराठ्याच्या हातात जर दगड नाही आला ना दाताने फोडून दगड फोडी दे दाताने फोडून आणि तुला दाताने अंगण गावातून जाणार नाही त्याला या घराला तो असा तर मध्ये जाताना मराठी रस्त्यात तुम्ही गोळ्या घालणाऱ्यात बंद घेऊन तर आमचे कोरडेच घेऊन थांबणार त्या रस्त्यात. तुम्हाला टेन्शन घेऊ का त्यांचं ऐकत नाहीत ना. आपण खायला मिळत होतं ना गोरगरिबाच्या प्रॉपर्टी हडप करता येत होत्या खंडाने गोळा करता येत होत्या. ते म्हणते तसं नंगानाथ चालला होता तशी दहशत चालली होती. सगळा मास मी त्यांचा उतरल्यामुळे ते माझ्यावर जळायला लागले. त्यांच्या मनासारखं होत नाही या आणि होणार पण नाही. तुम्ही अजिबात होणार नाही. मराठ्यावर महाराष्ट्रात कुठं अन्याय झाला ना तुमचा पोरगा म्हणून सगळ्यात अगोदर वाद घालायला मिळाला. त्यामुळे तुम्ही त्यांचं टेन्शनच घेऊ नका आणि त्याला फक्त येऊ द्या. त्याला कधी बी येऊ द्या आणि महाराष्ट्राच्या पंचायत कोपऱ्यात येऊ द्या. त्याच्याही त्याला महाराष्ट्रात फिरायचं नेता ठाण्याचा त्यांनी आपल्यावर ते वाद केलाय की आपण पुढं चुकून द्यायच्या आधी आम्ही बस झालं. आपल्याला काय झालं त्याच्या मी त्याला मुंबईत फिरायचंय पुण्यात फिरायचंय तुमचं इंदापूरकडे बी यायचंय सोलापूरकडे बी यायचंय सांगली साताऱ्याकडे बी यायचंय त्याला पुण्यात यावं लागणार आहे संभाजीनगर अहिल्यानगरला जावं. तो फक्त सापड मराठी यांना अक्कलच नाही हो. आपण कोणत्या दिशेनं त्यांचा समाज घेऊन चाललोय. यांच्या 10-5 लाभार्थी टोळीमुळं त्या समाजाचे किती हाल होतील. कारण मराठा संख्या लहान नाहीये. मराठी एकदा बिघाड्यावर काय करतील त्यांच्या डोक्यातच नाहीये. ते फक्त लाभार्थी टोळी अख्ख्या समाजाला ब्रिटिश करायला लागले. कारण हे वाचावाचं बोलणार पहिल्यांदा त्या समाजावरती लय प्रेम करायचा मराठा समाज. हे लाभार्थी टोळीचे ह्या नालायकपणामुळं आपले लोक त्यांना कोणाला जवळ करत होतात. कारण चूक भुग करणाराची त्या लाभार्थी टोळीची कुणाचा पण खून करणार. आता मला परवा कळालं की त्या परभणीला शेणगावला धर्म समाजाचं पूर्णच मारून टाकलं. लाभार्थी टोळी मी तिथल्या एसपीला सांगितलं अटक करा ना ते कोणी नसता. मी जर परभणीला तर परत बघा तुम्ही म्हणता काय झालं त्यांनी सांगितलं नाही ती आरोपी अटक होणार. मी जर तेव्हा कामच केले नसते ना. मी मराठीतच केले असते फक्त माझ्या मुद्द्याचं प्रकरण उचललं असतं का मी जातीवादी असतं. आई बहीण वाटली मला माझ्या समाजात संस्कार आहेत. कोणाची आई बहीण असू द्या त्याच्यावर अन्याय झाला तर
आपण तिच्या बाजूला उभा राहायचं. ही मराठ्यांची शिकवण आहे. आपण त्याचं या साईड निवडून मुख्यमंत्र्यांना त्याचं काम करायला लावलंय. त्याच्यावर तुम्हाला समोर आहे तिकडं. पण ते थोड्या टोळीमुळं त्यांची अशी परिस्थिती घालमेली आता भयानक परिस्थिती झाली त्याची. पैसे खर्चायला राहिले. खंडाने सुरू करतो मराठ्या येत नाही राहत. खंडाने मागा राहिले मराठा वाटत दुसरीचा येतच नाही. येतात पुण्यात बीड जिल्ह्यात मराठा मोजतच नाही. बांधा फोडले तरी भेट नाही. पुढे अडवलं तरी भेट नाही. एकाला अडवलं तरी आपली क्षमता ठेवायला लागली लढाई. इथून पाठीमागं तसं नव्हतं. त्यांचेच अधिकारी तेच खोट्या केसेस करणार, तेच खोट्या केसेस गुंतणार, पैसे मराठ्यांना धमकून घेणार, मराठ्यांच्या जमिनी बळी घेणार. किती दिवस चालणार आहे हे त्याला मान्य नाहीये. किती दिवस चालणार? मग मराठ्यांनी ठरवलं आता याची चिरायची. आणि हे आता काय राहणार आहे? हे जितके वळवळ करते ना तितके संपणार आहे. आणि मी तर याला जेलात घातल्याचं सोडतच नाही. जेलातच सडीणार याला सगळ्या. फक्त यांच्या डावावरती सावध राहायचं. हे दाखवते वेगळं आणि आतून करून घेते वेगळं. त्यामुळे समाजाला हुशार होणं गरजेचं आहे. आपल्याला आता इथून पुढची बांधणी ही चांगल्या प्रकारे यंत्रणा करा. बांधणी नाही परत एकदा सांगतो मालक नाही बरं का कोणी माया सही नाही तर मग आपल्या मराठ्यात मालक केला की ते कुणालाच मोजित नाही. आपल्या सगळ्यांनी आपण नौकर म्हणून आपल्या जातीचं काम करायचं आणि नशिबाने येत आपण जातीचं नौकर म्हणून काम करायचं भाग्य आपल्याला लाभलं. काय करायचं राव? मला म्हणून काय करायचं? पुढे होऊन येण्यापेक्षा समाजाच्या हातात हात घालून येतो, समाजाच्या डोक्यावर हात फिरू, समाजाला मायाचा आधार देऊ ना आणि समाज मोठा करू. त्याच्यात लय आनंद आहे. तुम्ही अंतरवाले येताय, तुम्ही आयुष्य बघता. प्रत्येक लेकर तिथं नोकरी लागल्यानंतर तिथं इतकं आयुष्य सार्थकी लागलं असं वाटतं. मोठमोठाले अधिकारी व्हायला लागले तेव्हा आनंद घ्या ना तुम्ही. गावातल्या लोकांच्या, तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या लोकांच्या समस्या सोडवायच्या तेव्हा हसत घरी गेला पाहिजे. काय नाही मोठ्या मनात काय राहिलं. कोणीतरी आपल्याला अध्यक्ष म्हणावा, कुणीतरी आपल्याला काहीतरी पद द्यावा. काय नाही राहिले त्या खोट्या प्रतिष्ठेत आपला आयुष्य त्याच्यात गेले. त्यापेक्षा समाजाला दिशा देऊन आपण समाज किती मोठा करायचा याच्यासाठी माझं एक म्हणणं आहे शेवटचं आणि सगळ्यांना नाही जबाबदाऱ्या प्रत्येकाला. इथून पुढचं आयुष्य माझा समाज मोठा करण्यासाठी तुम्ही द्यावं. समाजाला तुमची गरज आहे. एवढा जरी शब्द तुम्ही समाजासाठी आज या बैठकीतून घेऊन गेले ना खूप झालं. माझ्या समाजाला तुमची गरज आहे. इथून पुढचं आयुष्य तुम्ही निस्वार्थपणे समाजाचं कल्याण करण्यासाठी द्यावा. तुमचं थोडं वाटोळ होईल पण समाजाच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण होईल. आणि देव पुढं देईल. द्यायचं असताना तुम्हाला देव कुठेही देईल. समाजाला धोका देऊन एक रुपयाही आयुष्यात कमवू नका. समाजाशी फिरकुरी करून, गद्दारी करून ते पैसे कमवून आपल्या लेकरा बाळाला त्याचा अन्न खाऊ घालू नका. कारण नेत जर फिरली तर क्षणाचं होतं ते नव्हतं करत. आपण कष्ट करून करू पण समाजाचं मान कापून, समाजाचं रक्त ऐकून, समाजाशी गद्दारी करून एक रुपया आयुष्यात कमायचा नव्हता. कारण की हा इतकी लागते. कारण समोर समाजाचं वाटोळ झालेलं असतं. त्यामुळे शापशिवाय पडतात आपल्याला. समाजाने आपल्या खांद्यावर जबाबदारी टाकलेली असते की तुम्हीच आम्हाला आता सगळे जण मिळून मोठं करणार आहे. आणि आपण जर एकाएकी फुटलो ना तो समाज सगळा सोशल मीडियावर बोलणार असतो, सगळा प्रत्यक्ष येऊन बोलणार असतो. पण ज्यावेळेस तो हृदयातून शापशिवी देतो ना ती माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करतो. हृदयातून दिलेला शाप शिव्या हे पूर्ण समर्थाचं आयुष्य उद्ध्वस्त करतो. त्यामुळे समाजाचा आशीर्वाद घ्या. समाजाला आशा वाटू द्या की हे आता बदलले, हे आता पहिल्यासारखे राहिले नाही. यांनी सगळ्यांनी ठरवलंय इथून पुढचं सगळं आयुष्य निस्वार्थपणानं समाजासाठी द्यायचंय. समाज उंचीवर न्यायचा आहे. जो समाज उंचीवर गेला तो समाज तुम्हाला गरीब राहू देणार नाही. मग समाजाला चोरून
समाजाला धोका देऊन खायची गरजच नाही, काहीच गरज नाही. खरं सांगतो तुम्हाला, हे समाज तुम्हाला कधीच उघडं पडू देणार. मला पडू दिलं का तुम्ही उघडं? अरे नुसतं कळालं ना, अमुक अमुक काय करणारे, धोका देणारे, मरणाची गर्दी होती अंतरवाली. मिळल तेव्हा अंतरवालीकडे लोकांनी घरी मिळल. एक निष्ठ राहिलो, प्रामाणिक राहिलो, तुम्हीच साक्षीदार आहेत सगळे, तुम्हीच कधी गप्पत नाही माझं काय ऐकायला मिळालं. हेच प्रेम तुमच्या सुद्धा समाज करणं. फक्त माझा एवढा शब्द आहे, माझ्या समाजासाठी तुम्ही इथून पुढचं आयुष्य समाज आणि समाजाचे लेकरं बाळ मोठं करण्यासाठी द्यावं, एवढंच मागतोय तुम्हाला. काय मागायचं? इथून पुढचं आयुष्य द्या समाजाला. इथून पाठीमागचं आपण करून बघितलं तरी आपण तिथं केलं तरी तिथंच येत, नाही केलं तरी तिथं. उशिरा पेटल्या आपल्याला गरम गडी आता शिकायला एखादा. आपलं आयुष्य जर आपल्या समाजाला आपण दिलं ना, बरं काय अडचण आहे? उदाहरणार्थ इंदापूर मध्ये 50,000 मराठा, किती मला माहित नाही पण धरून जा 1,20,000 इंदापूर तालुक्यात. 1,00,000 जण नाही काही म्हणतात. तसा तर 1,00,000 म्हणणार आहे, 1,20,000 म्हणणार आहे. पण ते आपले निस्वार्थ 100 भेटू शकत नाहीत का? 1,00,000चं जर कल्याण करायला 100 जण जर बाहेर पडले ना, प्रत्येक गावातून एक, समाजाचं आयुष्याचं कल्याण झालं. आयुष्याचं फक्त स्वार्थ बाळगतो आणि मी म्हणतो ठेवा. मी म्हणताना आता उलट सांगितलं होईल, त्याशिवाय त्रास सुधरत नाही. काय करू? मीच समजा स्वार्थ झालो असतं तर तुमचं किती वाटलं झालं. मी तुम्हाला काय सांगतोय, निस्वार्थीवाद समाज घडून पुरा समाज घडून. मी जर समजा कदाचित पैसे घेतले असते आणि एखादा पद घेतला असतं, माझ्या समाजाला, सोन्यासारख्या समाजाला खाली मान घालून जगावं लागलं असतं का नाही? किती मूर्ख मग मी. सोन्यासारखा इतका उच्च, इतका बलाढ्य समाज, मी त्याला कधी नाही कोणी मान खाली घालायला लावली, त्याला मी मान खाली घालायला लावली. कशासाठी? फक्त पैशासाठी, पदासाठी. आणि तुम्हाला जाहीर करतो, काय दिलं नसतं, काही पण दिलं असतं, पण पुन्हा माझा समाज उभा राहिला नसता कधी. मी सुखी राहिला. पैसे भेटले असते, पद भेटले असते, आनंदाने जगलो असतो, बंगला बांधला असता, गाडी घेतली असती. हीच उद्देश होता का मग? समाजाला वरपळायचं, समाजाच्या लेकरा बाळाचं आयुष्य जाळा ठिकून द्यायचं आणि मी मात्र सुखी राहायचं. हे मराठा समाजाचं काम नाहीये. मराठा समाजाने त्याच्यासाठी माझ्या खांद्यावरती जबाबदारी नाही टाकली. मी सुद्धा सांगतो, ज्या समाजाने माझ्या खांद्यावरती जबाबदारी टाकली, प्रामाणिकपणानं इमानदारच खांदा राहिला शेवटपर्यंत. इमानदार गद्दारीचा खांदा नाही. आणि मी म्हणून तर तुमच्याशी इमानदार राहणार आहे, काळजी करू नका. बोलणारे किती दिवस येतात मला चांगलं माहिती. 15 दिवस, महिनाभर, 2 महिने बोलत गळून जातं, पुन्हा दुसरं येतं. कारण तुम्ही त्याला इतके घाण घोड्या लावता खालून, त्याने 2-3 घोडे ऐकले की त्याची अर्धी जिरत. आपले बी कोणते इतके बेकार शेड येते, पुढं बसत येत का खाली बसत येत का ब्रीत बसत येत काय माहिती. खूप शीट टाकून देतो, 2 दिवस भाकरच खात नाही माणूस. आपले बी कच्चे नाही, कारण ना तुम्ही तसे पैसेच कमवा. आता काहीला सवय लागली त्याला मी काय करू शकतो. मला इमानदारीला काम करून मी समाज मोठा करतो आणि ते गद्दारी करून पैसे कमवायचे. ते पैशाची लेकरा मला घालू नका. कधीही जय येणार नाही. कारण समाजाची तळतळाट बेकार असते. आज 6-6.5 करोड मराठा समाज सगळ्यात नाशाला.
तुमच्याकडून आणि माझ्याकडून. हेच इमानदारीला पूरक समाज खूप पुढे नेते. ज्यांना वाटत होतं आरक्षण मिळणार नाही ते आरक्षण मिळवून दिलं. आता दुसरं काम आपण समाज व्यवसायाकडे येऊ, यंत्रणा मोठी उभा. ज्या दिवशी यंत्रणा होईल त्या दिवशी हे काम उभा राहील. कारण हे काम लहान नाही. बोलणं खूप सोपं असतं, बोलणं खूप सोपं असतं. समाज ज्या वेळेस आपल्यावरती जबाबदारी टाकतो त्यावेळेस पुढे नेत राहतो. समाज द्यायला कमी नाही पडत, काही द्यायला तयार, फक्त करणारा इमानदार लागतो. म्हणून गावागावातले, तालुक्यातले, जिल्ह्यातले, राज्यातले, कानाकोपऱ्यातले पोरं एकत्र येऊन इमानदार पोरं प्रचंड मोठी यंत्रणा उभा करू आणि त्याच्यातून समाजाला व्यवसाय करू. समाज नुसतं मागावं लगेच द्यायला तयार. आपण नुसतं त्यांना म्हणलं ना 500 द्या, 1 कोटी लोकांनी टाकले तरी 1000 कोटी रुपये होईल. 500 द्या म्हणलं तरी तेच आपल्या समाजाच्या लेकरांना जर आपण व्यवसाय दिले सुधारले की पोरं. समाज सुधारणं म्हणजे काय? पुढे न्यायचा म्हणजे कसा? फक्त पैसे घेणारा पण इमानदार पाहिजे. त्याला ते 1000-500 कोटी रुपये घालून भाऊ त्याचं पळू. त्यामुळे पैसे आपल्याकडे घ्यायचे. काही काही नमुने कसे घेत आपल्याला गावाला त्याचं झालं तिकडं तिकडं ते पैसे गावागावातच ठेवू. मी आंतरवालीत आंदोलन करताना सुद्धा आमच्याकडे कधी पैसे नाही घेतले, गावात त्याला कुठं ठेवले. कारण आम्ही मोठ्या सभेच्या टायमाला आमची 2 कोटी समाजाची सभा झाली. त्यावेळेस 123 गावांना महाराष्ट्राच्या समाजाची सेवा करायचा असं ठरवलं. आपण महाराष्ट्राला पैसे नाही मागत. आपला समाज आपल्याकडे येतो ना, आपण सेवा करू. गोदापट्ट्यात 123 गाव, मला वाटतं 22 का 21 गावात ती सभा झाली. बाकीचे पैसे तसेच शिल्लक राहिले गावाला. इतके पैसे दिले लोकांना आणि तिथं काही लोक कोणी भरून पैसे आणून टाकत वापस पाठवले. खायचे असते तर तुमच्या पुढं कशाला खोटं बोलू मी? काय माहिती तुम्हाला ते पोतं भरून पैसे आणून दिले ते लोक त्याच्या घरी ठेवून टाकायचे. तुम्हाला काय काय लागणार? 1 रुपयाला शिवलं नाही. हो, 1 रुपया शिवलं नाही समाजाचं. 1 रुपया आयुष्यात नाही घेणार. पण मला असं काही कमी आहे का? बघा किती नशिबाने मला असं काही कमी आहे का? गाडी नाही तर गाडी बसला रोज वेगळी. पोलिसांना नंबर विचारला गाडीचा आज काय नंबर आहे, वर करायचा तर नंबरच सांगता येत नाही. कारण आज लगेच बदललेला असतो. दुसराच मराठा गाडी घेऊन येतो. आपल्या गाडी कसं बस ना डिझेल टाकायचं. माझ्यावर काय डिझेल टाकायचं. ज्याला पाठी गाडी त्याला आधी सांगत होतो डिझेल टाकणार का नाही, गाडी आमचं मशीन राहा. परत आमची पंचायत आम्हाला परत 100-150 गोळा करायला लागते देतो. आणि एखाद्याला मागवत माझ्यासाठी केलेली त्या जवळ काही नाही घ्यायला द्यायला. समाज मला असं काय कमी पडू देतो. हात मारली उभा आहे. मुंबईत जायचं लगेच उभा आहे. आता मला दिल्ली जायचं ते म्हणले फक्त तारीख तर सांगा तुम्ही. आम्ही ट्रकच घेऊन येणार आहे. म्हणजे रेल मी म्हणतो रेल येणार किंवा ते ट्रक घ्यायची. ते म्हणजे झोपाची वस्तू होते मग ताण होत नाही. आपल्या भाकरी पीठ ते घेतलं सगळं, बाजरी ज्वारीचे ताण नाही राहत. रेल म्हणजे ते मग आता हे बहुतेक मुंबईच्या तारखेला ट्रकात घ्यायचा अंदाज दिसतोय. आता तिकडचे मराठी म्हणजे तुम्ही जर ट्रक घेऊन आले तर आपली दिल्लीत दिसणार नाही. म्हणलं मग ट्रक उभा राहून बघ. कारण तिकडचे आत्ताच त्याला भेदरपान लागले मुंबई बघितल्यापासून. हे जर दिल्लीत आले तर का दिल्ली बघायचं नाही का? दिल्ली बघायला नाही पाहिजे राव. सगळे दुनिया बघती राव. यायचं का दिल्लीला येतात का? इतके हो म्हणलं होतं म्हणा झाला दिल्लीत या काय यायचं कोणी ओळखलं येतं तालुक्याचे नाही पुस्तक. आपण आपला इतिहास बघितला पाहिजे. आपल्या राजाच्या कुठपर्यंत गेले, आपल्या राजा कुठपर्यंत घडले पाहून पुन्हा बघितलं पाहिजे का? नाही दुसऱ्या सांगा लागतं मुंबईला कोण आहे, दिल्लीला कोण आहे, तेवढं मा काम होतं बघा. आपण स्वतः हुशार, घराघरात समाज हुशार करा. घराघरात सगळ्यांनी सावरतो आणि सगळ्यांनी व्यसनापासून लवकर लांब जा. दारू पे जाऊ नका गाड्या. दारू पेलं का कोण काय बोलत 9च्या नंतर मेळ सुद्धा लागत नाही. आम्हाला फोन करतात 9 वाजता रातची. तिनं फोन त्याच्यावर अरे मी त्याला ओळखतो पेल्यावर कुंकडावर राग म्हणते. सगळ्या परत म्हणते ते काही चुकलं का हो, माफ करावं मी बोललो होतो. म्हणजे 50 घोड्या लावले तर मग म्हणतो चुकलं. दारूपासून लांब राहिले आपल्या कुटुंबात वाटलं होतं. इथं पेटत कोणी
नाही म्हणणारे जास्त वोट हातात बरं का. कारण ते पेत नाही ते काही म्हणलंच नाही. ते पेतो तेच नाही म्हणतो मी नाही. दारू पिऊ नका, तुमच्या पाय पडतो. आपल्या कुटुंबाचं वाटलं होतं, पाहुणे रावळे मित्र गावकरी सगळे नाव घेऊन जातात. आपलं संसाराची बरबादी नका करू. सगळ्यांनी व्यवस्थापासून लांब, एकमेकाच्या बांधा फोडू नका. रस्ता नसेल शेताला तर रस्ता द्या. पूर्वीचे जर भांडणं असतील आपल्या रस्ता मिटून टाका. वरतातून मिटलं म्हणायचं आमचं भावकीच काय नाही. एक जण लहान काय फरक नाही पडत. तो रक्तासाठी तर आपण आपलं आपली शक्ती आपल्या विरोधात किती दिवस काय घालायचे. आता समाज संपायला लागलेत ना लोक. त्यांना माहिती आहे आपण यांच्या यांच्यात वाद लागला की 2-2 पिढ्या वाद करते. ती मन मोडून टाका. मराठ्यांच्या 2-2, 3-3 पिढ्याचं वय आहे. हे आता मराठी बदलले त्यांनी सोडून दिलं. कोर्टात जाऊन मिटून घेतलं. काय होत नाही. कुणी मारला असेल तुम्हाला त्याला कुणी मारला असेल पण नाही. भांडण झालेलं असले तर भावाच्या एकमेकाला काठी आणली असं काय फरक पडत नाही ना. आपण आपल्यात माफी मागितलेली. दुसऱ्यापुढे झुकायचं नाही, अजिबात नाही. पण स्वजाती पुढं, स्वतःच्या रक्तामासाच्या लोकांपुढं झुकून माफी मागायला काय आपण. राजकारणासाठी भांडणं झालेली असतील, दुसऱ्यासाठीचं वैर बघा. बिनधास्त सांगायचं आहे मी त्यावेळेस त्यांचा ऐकून चुकलो होतो, मी तो माफी मागतो, आपल्या ती केस मिटून घ्यायची. वैर सोडून द्या. आपल्यात वैर नको तरच पुढे जातो ना. नसता पुन्हा आपल्या वैराचा फायदा आपले शत्रू उचलतील. आता एकमेकाला शिकवा. तुमचं पूर्वीचं वाद झाला का मिटून घ्या. कुणाला रस्ता नाही रस्ता द्या. कुणी कुणाच्या बांधा फोडू नका. कुणी व्यस्तकडे जाऊ नका. व्यवसाय कोण करताय त्याला साथ द्या. तरच तर पुढे जातील ना. त्यांनी व्यवसाय टाकलाय कशासाठी. तुम्ही दुसऱ्यातून विकत घ्यावा म्हणून का. आपण मोठे करायचे शिका. आपला व्यवसाय कोणता आहे त्याच्याकडून घ्या, खरेदी करा, ते मोठं होईल. त्याने एखादा आपल्याला उधार दिलं त्याचे पैसे देत जा. नाही तर आपल्याला घोडीचे एखाद्या जर उसने पैसे आपल्याला दिले तर आपण 2 वर्ष पैसे देत नाही त्याला माघारी. तो त्या गल्लीतून आला का आपण ह्या गल्लीतून जातो. तो डुबतो आपण डुबतो. त्याने उधार दिलं त्याची उधारी द्या. म्हणजे दुसऱ्या वेळी तुम्हाला 1 महिने त्याचे 2 महिने द्या पण द्या. समाजात रूढ वेगळी पडू द्या. कोणाला ट्रॅक्टरने नांगराला देत जा. कोणाला दवाखान्यात जायचं आपल्याला गाडी आहे ना गाडी देत जा. आपण बुद्धीने वागायचं सोडून द्यायचा. कुणाचा ऍक्सिडेंट झाला मदतीला जाऊन त्याला हॉस्पिटलला न्या. समाजावर अन्याय होतोय का, खोटे केसेस होतात का तिकडे बारीक लक्ष देत जा. आपले समाज व्यवसाय करणार आहे त्याला कोणी त्रास देत आहे का. आपल्या नोकरदार वर्ग आहे त्याला कोणी त्रास देत आहे का. बारीक लक्ष ठेवा शिका. त्यांचं लक्ष आपलं नाही. आपल्या मुलांना पुढे अडचण येते का. पुरी बाहेर शिकवते त्यांना काही अडचण येत का. आपण बारीक लक्ष द्यावा. आपल्या शिक्षकाला काही त्रास आहे का, आपल्या डॉक्टरला काही त्रास आहे का, आपल्या वकिलाला, आपल्या इंजिनियरला, आपल्या पोलीस मध्ये, महसूल क्षेत्रात आहे, रेल्वे क्षेत्रात आहे, जलसंपदामध्ये, कृषीमध्ये जेवढे क्षेत्र आहेत त्याच्यात आपल्या लोक त्यांना काही त्रास आहे का. गरिबांनी त्यांच्या मदतीत जातात. त्यांनी सुद्धा राजकारणी मराठ्यांनी, उद्योगपती मराठ्यांनी, व्यावसायिक मराठ्यांनी, नोकरदार मराठ्यांनी त्यांनी सुद्धा गरिबांची काही अडचण आहे का, त्याला काही व्यक्त आहेत का. मी अधिकारी आहे तर मग मी गरिबाचा प्रश्न सोडतो. हे सुद्धा अधिकाऱ्यांनी काम करा. आता आपण एकमेकाला साथ द्यायचं शिका. नसता अधिकारी करीत नाही गरिबाचं काम मग करीत जात नाही त्याच्या मदतीला. दोघांनी एकमेकाला सहकार्य करायचं शिका. आपल्या जवळ जे येईल ते आपण समोरच्याला दिलं पाहिजे. माझ्याकडे देण्यासारखं आयुष्य होतं. माझ्याकडे या समाजाला देण्यासारखं काहीच नव्हतं. माझ्या लक्षात आलं माझ्या समाजाच्या गोरगरिबांच्या पोराबाळांच्या खूप अडचणी वेदना आहे. मी देऊ काही शकत नाही माझ्या समाजाला. मला तळ
शकत नाही. पण प्रामाणिक तुम्हाला मायबाप मानलाय, मी समाजाला प्रामाणिक सांगतो, मानतो तुमच्याकडे तुम्हाला देण्यासारखं काही नाहीच. माझ्याकडे एकच गोष्ट होती देण्यासारखं, माझं उभं आयुष्य. मी ते तुमच्या पायात ठेवलंय. कोणत्या दिवशी मरण येऊ द्या, मी तुमच्यासाठी पूर्ण आयुष्य दिलं. तेवढंच माझ्या हातात, बाकी काहीच नाही. माझ्याकडे दुसरं असतं तर मी सगळं तुम्हाला दिलं असतं. माझं पूर्ण आयुष्य दिलंय. रातपाट एक केली, खूप झिजलो. आजही मला त्याचा तोड येत नाही. तुमच्या पायावरती माझं डोकं ठेवलंय. मी समाजाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळतो. मला माझ्या समाजाशिवाय एक घंटाही धकत नाही. मी माझ्या समाजाला देव मानतो, माझ्या समाजाला मायबाप मानतो, आणि मला तुमच्याशिवाय कोणीच नाही. असतं तर मी संसार मोठा करीत बसतो. मला समाजाने सुखी करायचे, समाज आणि समाजाचे लेख. त्यासाठी उभं आयुष्य वेचलंय. खूप संघर्ष केला, मला खूप त्रास झाला, तरीही मी तो सहन केला. पुढेही करणार. हे आयुष्य तुमच्या पायावरती ठेवलंय. तुमच्या लेकरा बाळाला सुखी समाधानी केल्याशिवाय मी शांत बसणारच नाही. माझ्याकडे जे आहे ते सगळं दिलंय. माझा जीव तुमच्या पायावरती ठेवला, माझं आयुष्य तुमच्या पायावरती ठेवलंय. फक्त इमानदार राहा, एवढंच माझं तुमच्याकडे मागणं आहे. मला आवाज जाणार नाही. आपण पुढची बैठक ग्राउंडला घेऊ. पाणी येतो आपण पुढची बैठक ग्राउंडवर घेऊ. पटाका म्हणजे आवाज होऊन नाही. आवाज होऊन म्हणतात ना सगळीकडे. हे भोंगे लागले ते रिचो. आपण दुसरी मोकळ्या पटाकणार म्हणजे स्पष्टपणानं समाजापर्यंत आपल्या भावना आणि समाजाच्या भावना आपल्यापर्यंत येतात. आपल्याला ही पहिली गोष्ट घडली की माय मावल्या सुद्धा लाखाच्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाल्या. म्हणून आपल्याला लेकरबाळाला मोठे करायचे. तर प्रत्येकापर्यंत आपण म्हणणं गेलं पाहिजे की हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे, आणि त्यांचंही म्हणणं मग आपल्याला कळतं. आपण पुन्हा एक मोठी बैठक लावू. फक्त माझं शेवटचं सांगणं आहे तुम्हाला, जाता एकमेकाला सहकार्य करायचं शिका. आपल्या वाद कमी करा. आपली ताकद आपल्या विरोधात घालायची नाही अजिबात. आणि समाजाला विरोध करून करतोय ते कधी डोक्यातून जाऊ द्यायचं नाही. कधी असं फक्त फिट करून ठेवायचं. किती गोड बोलला तरी पण की ज्यांनी माझ्या समाजाचे लेकराबाळा मोठे होऊ दिले नाही. समाजाचे लेकराबाळा मोठा होताना किंवा आडवा पडत होता, याला सोडायचं नाही. हे मात्र इतकं कट्टर बनायचं की समोरच्याला नुसते आपले कट्टरता बघून थांबवला पाहिजे. आपण 10 वर्षापूर्वी विरोध केला होता, तो आजपर्यंत ह्या लोकांच्या घराघरातल्या जगात फिरणं त्याच्याबरोबर झालं तरी चालत. तो दादा असल, नेता असल, त्याच्या भीती तुम्ही तुम्हाला फिरायची वेळ आली तरी फिरा. पण मतदानाच्या दिवशी एक गोष्ट ध्यानात ठेवायची. यांनी समाजाला विरोध केलेला आहे, यांनी समाजाच्या आरक्षणाला विरोध केलेला आहे, याला मात्र मोठं होऊ द्यायचं ना. हे पक्क डोक्यात ठेवायचं. म्हणून तो राज्यातल्या कोणत्याही कोपऱ्यातला असतो, त्या दिवशी ज्या दिवशी तो आपला करिअर संपवतो, आयुष्य संपवतो, मग त्याच्या दिवशी आपण सुद्धा त्याचं राजकीय करिअर संपवायचं ठेवायचंच नाही. तरच आपल्या समाजातील लेकराबाळाचं कल्याण होईल. तुम्ही तरी विसरला, विरोध करणारा तुम्ही गोड बोलला, मराठ्यांना त्रास देणारा तुम्ही मोठा करणार, तुम्हाला कुणीच देणार नाही. तुमचे वाद होणार हे पक्क डोक्यात ठेवत आहे. यांनी समाजाला आपल्या लेकराबाळाला विरोध केलेला आहे. उलट एकमेकाला सांगायचं यावेळेस याला
तो गेलाच नाही. राज्यातल्या कोणत्याही मोठ्यातला असू द्या, इतकं कट्टर राहा तरच आपल्या लेकराला मोठं होतील, नसता हे आपल्या लेकराला कधीच मोठे होऊ देणार नाही. माझं पुन्हा एकदा सांगता येतो बा, काय एकजूट राहा, हे बोलू ना पुढं कुठं घेऊन जा त्यांना, सोलापूरला घेऊन जा त्यांना. व्हॅलिडिटी आहे ना, व्हॅलिडिटी आता हे एक नंतर घेऊन जा. आता हे दिसल्याची सांगतो नसता मी शेतकरी साहेब सांगतो मंत्री महोदयांना की सोलापूर जिल्ह्यात व्हॅलिडिटी देत नाही. मी आता गाडी लगेच सांगून देतो, उद्या आता तुम्ही देतो. आपले तुम्हाला त्या दिवशी घ्या. मी पुन्हा येतो. एकजूट मात्र कायम ठेवा. समाजाला तुमची गरज आहे ही शब्द ध्यानात राहू द्या. जय शिवराय. आजोबा वीरश्री मालिका भोसले भूमी हिंगणी आहे त्या महाराजांनी गडी आणि समाज दर्शनासाठी खाली जाणार आहे. कृपया पत्रकारांना फोटो काढू नंतर त्याच्या काही वाडी अडचणी सांगू द्या. माझं जरा फोटो काढणार आहे, माझा जरा थोडं सगळे पत्रकार परिषदेमध्ये 2 मिनिट थांबा. गडबड गोंधळ कोणी करायचा नाही. माईक सांगा. आज आपण इंदापूर दौऱ्यावर आला. थोडा आवाज येईल. आवाज फक्त शांत आपण इंदापूर दौऱ्यावर आलेला आहात, तर मराठा सेवकांची संकल्पना मांडलेली आहे. नेमकी काय संकल्पना आहे, काय सांगाल? नाही, ही संकल्पना पहिल्यापासूनच आहे, नवीन नाहीये. फक्त गल्ली गल्लीत नाहीये, प्रत्येक महाराष्ट्रातल्या गावागावात मराठा सेवक दिलेले. फक्त आता खूप मोठी यंत्रणा उभी करायची समाजाच्या अडीअडचणीसाठी, त्यांना सहकार्य करण्यासाठी. गोरगरिबांच्या खूप अडचणी आहेत, शिक्षणापासून नोकरीपर्यंतच्या अडचणी आहेत, खूप त्रास आहेत, दवाखान्याच्या अडचणी आहेत, कोणाच्या पोलीस स्टेशनच्या अडचणी आहेत. याच्यासाठी एक यंत्रणा असायला लागते.
मग ते कामं करतात पटापट. मराठा सेवक दिलेलेच आहेत. फक्त आता प्रत्येक गल्लीत आम्ही द्यायचं चाललंय की 2-2 प्रत्येक गल्लीत सुद्धा द्यायची आणि एक मोठी यंत्रणा समाजाच्या सहकार्यासाठी त्यांच्यासाठी उभा करायची. आणि चलो आपण चलो दिल्ली असं एक थोडंसं सांगितलं लोकांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला समाज बांधव आहे त्याबद्दल काय सांगा? दिल्लीला तर तारीख डिक्लेअर होणारच आहे, परंतु यंत्रणा झाल्याच्या नंतर, कारण आता 6 महिने वर्ष निव्वळ ही यंत्रणा उभी करण्यात जाणार आहे. खूप मोठा विषय असल्यामुळं सगळ्यात मला नाही सांगता येणार, ही खूप मोठा विषय आहे. त्यामुळे ते बांधताना त्याच्यात लय वेळ जाणार आहे. जसं की आता तुम्ही बघितलंय, मलाही आश्चर्य वाटलंय इथं आल्याच्या नंतर इंदापूरला की मी सहज सांगितलं होतं की जाताना मला भेटून जायचंय, कारण मी तिथं ते नेचर डेअरी आहे तिथं आलो होतो. त्यांना सदिच्छा भेट दिली. त्यांचा खूप मोठा प्रकल्प आहे, त्याच्यात काय उत्पादन होतंय, काय गोरगरिबांना घेता येईल, शेतकऱ्यांना काय फायदा त्याचा होईल का. मग शेतकऱ्यांनी जर दुधाचा व्यवसाय केला तर शेतीला जोडधंदा दुधाचा व्यवसाय होऊ शकतो. मग काही शेतकऱ्यांनी घेतल्या पाहिजेत. ते बघितलं, त्यांच्याकडे प्रोडक्ट खूप आहेत, पेंडीपासूनचे बरेचसे दुधांचे वेगळे तुपाचे असे तसे प्रोडक्ट आहेत. समाजाच्या पोरांना ते काही व्यवसाय करता येतील का, म्हणजे मी त्याच्यासाठी आलो होतो. तर जाता म्हणलं आपण इंदापूरच्या बांधवांना भेटून जायचं. आश्चर्य, इतके लोक जमले इंदापूरचे, ते मराठा एकजूट आहे. आता आपण एक भावनिक आव्हान केलं की सर्व समाजाने एक मी तुमच्या पायावर डोकं ठेवतो इथे पण समाजाने हाक मारलेली भावनिक काय सांगाल त्याबद्दल? काय तर समाज खरंच मोठा करायचा जर असतं तर आपण निस्वार्थी असायला लागतो. आपण मनात जर काही स्वार्थ ठेवून काम करायला लागलो तर समाजाचं नुकसान होतं, समाजाचं वाटोळं होतं. पण निस्वार्थपणानं काम करणारे पोरं या यंत्रणेत येणं गरजेचं आहे. आणि त्यांना जर कुणी घेत नसेल इमानदाराला तर त्यांनी डायरेक्ट आमच्याशी संपर्क करा, अंतरवालीत मराठा सेवक म्हणून काम करायचं. तर काही जागेवर असं होऊ शकतं की सोयीनुसारच मराठा सेवक निवडले जाऊ शकतात समोरच्याच्या, पण ज्याला काम करायचंय त्याला हे जवळपण येऊ देत नसेल असंही होतं. जर कोणाला तसं वाटलं तर हे काम करताना इमानदारीनं करणार आहेत तालुक्याचे मराठा सेवक, जिल्ह्याचे मराठा सेवक, हे गावागावात मराठा सेवक इमानदारी जोडते. पण कोणाला वाटलंच मला करायचं होतं, घेतलं नाही, त्याने अंतरवालीच येऊन म्हणू शकतो ते आम्हाला पण कामं करायचे. कारण आपल्याला सगळ्याला मिळून समाजालाच मोठं करायचंय, समाजाची सेवा करायचं, काम करायचंय. त्यामुळं आता ती ही मोहीम सुरू झाली आणि होईल. त्याच्यात एक महत्त्वाचं आहे की सातारा जिल्ह्यातलं जे गॅजेट आहे त्याचं पश्चिम महाराष्ट्राला फायदा होईल असं आपण बोलताना पाहिजे. काय सांगाल? काय होतंय, 1 महिन्यात सातारा संस्थांचं गॅझेटियरचा JR काढू असं सांगितलं होतं आणि लागू ठरला की किती इमानदारी पाहिजे आता आमच्या अंगात. 8 महिने झाला आम्ही दमत धरला, सरकारवर विश्वासच ठेवला, उपसमितीवरती विश्वासच ठेवला. पण उपसमितीला जर कामच करायचं नसेल तर ते उपसमितीचा उपयोग तरी काय. त्याच्यापेक्षा सेपरेट मंत्रालय स्थापन झालेलं परवडतंय मराठ्यांसाठी. मराठा आणि कुणबी याचं प्रत्यक्ष एक वेगळं मंत्रालय स्थापन केलं तर पूर्ण वेळ ते मंत्रालय समाजाच्या अडीअडचणीसाठी काम करत. उपसमिती त्याच्यासाठीच होती की मराठ्यांच्या अडीअडचणी सोडवायची. मग सारथीतून मराठ्यांच्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती आहे का नाही तर देणे हे काम उपसमितीचं आहे. किती पोरांची शिष्यवृत्ती थांबली, महामंडळाच्या अंतर्गत किती परतावे थांबले हे त्यांचं काम. किती कुणबी प्रमाणपत्र निघाले, नोंदी निघाल्यात तर का कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात किती व्हॅलिडिटी थांबल्या हे उपसमितीचं काम. व्हॅलिडिटी ताबडतोब द्या, पोराला ऍडमिशन येतो, पोरांचं आयुष्याचं वाटोळं नाही झालं पाहिजे. उपसमितीचं हे कर्तव्य असतं की गोरगरिबांच्या लेकराच्या आलेल्या अडीअडचणी सोडवणं. पावर त्यांना उपसमिती म्हणून मंत्रिमंडळानं का दिली, तर तुम्हाला अधिकार आहे मराठ्यांचे सगळे प्रश्न अडीअडचणी उपसमितीने सोडवा, हे पूर्ण अधिकार तुम्हाला बहाल केले. मग उपसमितीने हे काम नाही करायचं, सातारा संस्थांचे JR काढायचा, हैदराबाद गॅझेटियरचे प्रमाणपत्र द्यायचे त्यानुसार हे काम करायचं. मराठा समाजावर केसेस झाल्या ते गुन्हे मागं घेणं हे उपसमितीचं काम आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या कुटुंबाला किती नौकऱ्या दिल्या, कितीला निधी गेलाय, मग का दिला नाही निधी ते द्यायचं काम करायचं, हे उपसमितीचं काम असतं. EWS मधून किती विद्यार्थी मराठ्यांचे राहिले, उपसमितीने नाव कमवायचं असतं. मराठा समाजाचे प्रश्न सोडून उपसमितीनं मोठा झेंडा ठोकायचा असतो. आम्ही गोरगरिबांच्या अडचणी उपसमितीचे अध्यक्ष झाल्याच्या नंतर सोडल्या, ते नाव कमवायचं असतं. नाव कमवायचा चान्स आलाय, पण उपसमितीचे अध्यक्ष ते नाही करत. विकृत विचार असणाऱ्या लोकांना विशेष निमंत्रण देऊन भेटायचं आणि त्यांना मराठ्यात झुंज लावायची. याच्यासाठी उपसमिती नसते, मराठ्यात वादा लावायची.
वातावरण खराब करायचं. मराठा समाजाचे अभ्यासक काही समन्वयक म्हणतायत की उपसमितीची बैठक मराठवाड्यात घ्या, तिथं वेळ नाही. पण विकृत विचारांच्या लोकांना बोलवायचं आणि त्यांना विशेष निमंत्रण देऊन त्यांच्या संग गप्पा मारायचं, पण मराठ्यांचं काम करायचं नाही. मी नाही सहन करू शकत. गरिबांना आशा आहे उपसमिती काम करेल म्हणून, गरिबाला आशा आहे की आम्ही काम करूत म्हणून, मी समाजाचे प्रश्न सोडवल ही समाजाला आशा आहे आणि सोडत नसतील तर मी नाही का बसू शकत. खूप मोठं आंदोलन उभा राहणार. जर यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान केलेल्या कुटुंबाचे प्रश्न जर मार्गी नाही काढले, सातारा संस्थांचा JR नाही काढला, यांनी हैदराबादचा JR कडून काढलाय, त्याचे प्रमाणपत्र जर नाही दिले, यांनी 58 लाख नोंदी निघाल्यात, त्याचे सगळ्यांचे प्रमाणपत्र जर वितरित नाही केले, जेवढ्यांना प्रमाणपत्र दिले त्यांच्या जर व्हॅलिडिटी दिल्या नाही, जर यांनी मराठा समाजाच्या लेकरांवरती खोटे गुन्हे दाखल केले, ते जर मागे घेतले नाही, EWSचे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडले नाही, यांनी शिंदे समितीला मुदत वाढ देऊन जर पुन्हा नोंदी शोधल्या नाही, तर या राज्यात खूप मोठं आंदोलन उभा राहणार आहे. हे सरकारनं लक्षात घ्यावं. विश्वासघात झालाय सरकारकडून? नाही, असं तरी मी आत्ता म्हणणार नाही. कारण जर त्यांनी JR काढले नसते, त्यांनी हैदराबादचा JR काढलाय, त्यांनी सातारा संस्थांचा अहवाल घेतलेला आहे, ते जर केलेली नसती प्रक्रिया तर मी 100% म्हणलो असतो. मी थोडे दिवसच वाट बघणार आणि या राज्यात प्रचंड मोठं आंदोलन या मागण्यांच्या बद्दल उभा राहणार आहे. त्यावेळेस मात्र सरकारला खूप अडचणी येणार आहे. हा, आता ते समाजाने काय सुरू केलंय, नाही ते अगोदर आता बैठका जिल्हावार घेतोय. सगळ्या पक्षातले मराठे, सगळ्या समाजांचं काम करणारे मराठ्यांचे पोरं समावेशक काम करतायत. या पोरांना सगळ्यांना, मग त्याच्यात स्वयंसेवक आहेत, त्याच्यात मराठा सेवक आहेत, त्या सभेचे आयोजक आहेत, गावागावात साखळी उपोषण केलेत, आमरण उपोषण केलेत, मोठमोठ्या सभा घेतलेल्या आहेत, त्याचे आयोजक आहेत, स्वयंसेवक आहेत, सगळे बांधव ज्या मराठा समाजासाठी ज्यांनी आयुष्य झिजवलंय, त्या सगळ्यांच्या बैठका आम्ही जिल्हावार आता घेणार आहेत. कारण मराठा समाजाचं म्हणणं आहे, आम्हाला काही समस्या मांडायच्या पण अंतरवाली आम्ही गरीब आहेत, लांब पडताय आम्हाला, तुम्ही जिल्ह्यात या. मग मीच ठरवलं की सगळ्यांना अंतरवलीत बोलवण्यापेक्षा आपणच जिल्ह्यात जाऊया. आता पहिली सुरुवात मला वाटतं परभणी पासून आहे. मला माहित नाही त्यांना हो म्हणलेत का नाही 17 तारखेला, पण जर 17 तारीख त्यांना दिलेली असेल तर मग मात्र तिथून आता बैठकाची सुरुवात होती. त्याच्यानंतर आम्ही स्वरूप ठरवणार आहेत, आंदोलनात दिशा ठरवणार. समिती तुमची नाराज आहे का? मला माहित नाही कोण गोळ्या घालीन म्हणलंय, त्याच्यावर सरकारनं काय पावलं उचललेत की नाहीत मला माहित नाही. परंतु आम्ही सज्ज आहेत, मी आणि माझा मराठा समाज आम्ही सज्ज आहेत. तुम्हाला होऊनच द्यायचंय का अशी इच्छा आहे का तुमची? मग तुम्हाला उद्रेक बघायचा का मराठ्यांचा? तुमच्या लाभार्थी टोळीसाठी तुम्ही ठरवलेत का सगळ्याचा दुमता काढायचा, सगळ्याचं वाटोळं करायचंय? तुम्हाला वाटतंच का राडा व्हावा? मग या तुम्ही अंगावर, तुम्ही अंगावर या, मग तुम्हालाही कळण मराठे काय. आमची इच्छा नाही. आम्हाला वाटतंय या राज्यात शांतता राहिली पाहिजे, सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्हे गोविंदाने नांदले पाहिजेत. पण तुम्हाला जर आता मराठ्याचा दम बघायचाच असेल, त्याला मी काय करू शकत. तुम्ही गोळ्या घालायला फक्त या. उद्रेक काय असतो ना, देश पुन्हा एकदा बघण. मग रक्तपात बी काय असतो ना, तुम्हाला बघायचंच म्हणलं त्याला आम्ही काही करू शकत नाही. तुम्ही जरा खूनच करायला लागले, मराठे का बसणार आहेत काय? तुम्ही जर खून करायला लागलात म्हणल्याच्या नंतर मराठे का बसणार आहेत का? संतोष देशमुखांचा क्रूरपणाने हत्या केली, आता काय आम्ही हत्या बघायला तयार नाही. आता तुम्हाला वाटतच ना होऊन जाऊ दी, तर तुम्ही या, तुम्हालाही कळण तुमचं नामोनिशाण मिटतंय का नाही. सरकारकडे काय विशेष सुरक्षेची मागणी करणारा? मराठा सुरक्षा करायला खंबीर आहे. गावागावात पावलं मराठीचं अर्धा महाराष्ट्राचा अर्ध्यापेक्षा जास्त आम्ही एकटेच आहेत. पुढे येईन मारणारा, पुढे येशील तिथं ते गाव जर तू असेल तर पुढचं गाव लगेच आमचं मराठी. गोटे घेऊन मराठी रस्त्यावर कुरडीत घेऊन येणार, तू गोळ्या घेऊन येणार म्हणलं आम्हाला कुरडीत उचला लागते ना, स्वसंरक्षण तर करावं लागेल ना. तर तुमच्या हाताने मरायचं, आम्ही मरायचं, तुमची जिरवावं लागेल. तू कुठे ये रे, तू राज्याच्या कोपऱ्यात कुठेही, तुम्हाला पळून सुद्धा देणार नाहीत मराठी, पळून पण नाही देणार. याची धमकी येत आहे, कोणाच्या जोरावर येतात काय
ते नरकासूर आहे एक तिकडे बसलेला. परळीतला नरकासूर काय करतो, त्याला ती सवय लागलेली, वातावरण हमेशा पेट ठेवायचं तरच राजकारण होत. मग ते एक लाभार्थी टोळी, ते खरजुले कुत्रे आहेत, केस गेलेले कुत्रे आहेत बघा, खरजुले कवा बी असं पायाने खाजीत असते, त्यांना ती सवय लागलेली, ते नरकासुराने पाळलेले. ते काय करते लाभार्थी टोळी, ती लाभार्थी टोळी त्यांच्याही चांगल्या समाजाला अडचण आहे. आता सगळ्या दुनियाला माहिती, त्याचा धंदाच ते आहे, गुन्हे घडून आणणे, लोकांच्या जमिनी हडपणे, प्लॉट हडपिणे, खुनं करणे. बघा की तिकडं, तुम्हाला कोणत्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती परळीत कसा नरकासूर बसलाय, सगळ्यालाच माहिती. महादेव मुंडेचा खून करणे, संतोष देशमुखांचा खून करणे, असे शेकडाने खून केलेत त्यांनी. त्यांचं दुखणं काय आहे बरं का, त्यांचं दुखणं असं आहे की त्यांची मनमानी चालत होती. त्यांचं ना माज मस्ती रस्त्यावरती चालायची आणि ती पुरी मोडीत काढली. मराठे छाती फुगून रस्त्यानं चालते जात, अन्यायच बंद करून टाकले. त्यांचा माजच उतरलेला आहे त्या टोळीचा. त्याच्यामुळे ते असे ना माझ्यावर दात खाते. यांनीच सगळं केलं, त्यांची सवय होती. आम्ही सांगतो तेच करा, आम्ही सांगितलं इकडं मतदान करा त्यालाच करा, आम्ही सांगितलं ते वावरात जाऊ नको नाही जायचं, आम्ही सांगितलं ते व्यवसाय करू नको नाही करायचं, आम्ही सांगितलं ते टेंडर घ्यायचं नाही घ्यायचं, आम्ही सांगितलं तिथं अधिकारी आमचाच पाहिजे तेच पाहिजे. यांची मनमानी चालत आणि ती मोडून काढली आहे. ह्याच म्हणलं अजिबात चालणार नाही. गोरगरिबावर अन्याय करायचा नाही, त्याचे ठोकून उभा राहिलो गरिबाच्या पाठीशी. अन्यायमुक्त केला बीड जिल्हा, पूर्ण महाराष्ट्रात सुद्धा यांचा अन्याय अत्याचार मोडून काढलाय टोळीचा, आणि ते जेलमध्ये सडतंय बघा. त्याच्यामुळं त्यांना वाटतं याने आपलं कार्यक्रमात केला. आणि मी जे आणखीन बोलतेत ना, यांचा टप्प्यात आलाय कार्यक्रमच वाजणार. मी सोडत नाही, मी लय विचित्र आहे. अक्कल मराठा आहे, 96 कुळी जातवाने, मराठ्यांची खाद्यावर जबाबदारी घेतली ना पठ्ठ्यानी, कडीलाच नेणारे भेटच नाही. गोरगरिबांच्या लेकरासाठी लढतोय म्हणून यांना मला मारायचं. मी गरिबाची इमानदारीने काम करू नये, चूक आहे माझी, इमानदारीने जातीसाठी काम कर, जातीचे लेकरा बाळ मोठे व्हाय, चूक आहे माझी. यांना वाटतं याने मराठी मोठी करू, मग याला मी संपवणार. तो बापाचे पेंडे होय, तू ये, मी मराठे मोठे करणार आणि मराठे मला उघडं पडू देत नाहीत. एका रात्रीत हाक दिली ना, दुसऱ्याची 100 एकर उभा राहिला जागा राहत. खरं तर तुम्ही आज त्या जाऊन आले, तुमचे काम करून आले, दुसरे एक सामाजिक वळलंच पाहिजे. नक्की नक्की मराठा समाजानं आरक्षण दिलंय. आता नोकऱ्यात जा, शिक्षणात जा, योजना सगळ्या घ्या, तुमचे लेकरं बाळ उच्च शिक्षणात द्या, तिकडे अधिकारी बनवा. दुसरं काम, मी बऱ्याचशा प्रकल्पाला भेटी देतो राज्यात, बऱ्याचशा देणार. काय काय व्यवसाय आहेत कुणाचे, आपला बांधव किती मोठं उत्पादन करतोय, मग आपल्या समाजाच्या लेकरांनी ते शिकायचं, प्रशिक्षण घ्यायचं आणि आपण पण व्यवसायाकडे जायचं. मी कालच आता त्या नेचर डेअरीला मोठा प्रकल्प आहे त्यांना भेट दिली. त्यांचं खूप दिवसात चाललं होतं की एकदा या, त्यांचे प्रोडक्ट बघितले. काय घेता येतंय का शेतकऱ्यांना त्यांच्यापासून, शेतकऱ्यांना त्यांना काही देता येतंय का, आपली सांगड असली पाहिजे तर आपण मोठे होऊ. व्यवसाय करायचा आपण, त्यांचे काय प्रोडक्ट घ्यायचे, आपलं त्यांना काय द्यायचं. शेतीला व्यवसाय आपण दुधाचे करायचे. पश्चिम महाराष्ट्रात काय झाले, शेतीला पाणी, त्याच्यामुळं बागायती, आणि त्या बागायती शेतीला त्यांनी जोडधंदा दिलाय दुधात. गाई आहेत त्यांच्याकडं, पुरं दूध काढतात. पश्चिम महाराष्ट्रातले कणाकण डेअरीला दूध घेऊन जातात, म्हणजे त्यांना महिन्याला 40,000 रुपये दुधाची येते महिन्याला. अंदाजे आकडा सांगितला मी, याच्यापेक्षा मोठा सांगितलं त्यांनी आम्हाला. 40,000 रुपये साध्यातल्या साध्या शेतकऱ्याला इकडं महिन्याला येते, प्लस शेतीचं उत्पादन, आणि ही 40,000 रुपये महिना, म्हणजे पोरग शिकायला पण जातं. बघा डोकं काय लावलंय. विदर्भ, खानदेश, मराठवाडा आणि कोकण शिका. त्यांनी काय डोकं लावलं, पोरग सकाळी आंघोळ लवकर करतोय, शाळेत जाताना आई बाप दुधाच्या कॅन्डी काढून ठेवते दूध, पोरग शाळेत जाताना कॅन्डी घेऊन जात, ते दूध डेअरीला विकतंय, वालेत पण करतं. 40,000 रुपये महिन्याला पण कमी. वापस येताना त्या कॅन्डी घेऊन येतो, घरी येतो, कपडे बदलतो, संध्याकाळचं दूध काढलेलं आई बापाने पुन्हा डेअरीला घेऊन जातात पोरग. तोवर आई बाप शेतातलं काम करतात, चारा करतात गाईला, म्हणून त्यांच्यात प्रगती जाते. जळायचं नाही, जळायचं नाही पश्चिम महाराष्ट्रावर, घ्यायचं.
ह्या मानसिकतेतच गेलो आपण. पश्चिम महाराष्ट्रात आमकं आहे, मराठवाड्यात तमकं नाही, विदर्भात आमकं मिळत नाही. आपण हे शिकायचं, विरोध नाही करायचा. पश्चिम महाराष्ट्राने पाणी दिलं म्हणून ऊस झाला, त्या शेतीला व्यवसायात दूध दिलं. आपण सुद्धा तिकडं पाणी घेऊ, विदर्भात मराठवाड्यात. कारण आपल्याला वेगळे अंग दाखवून चालणार नाही. आपलं सगळं रक्तमासाचे माणसं आहेत आपण. विदर्भ, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, आपण रक्तमासाचे लोक आहेत. विरोध नाही करायचा, शिकायचं एकमेकांना. तिकडे पाणी घेऊ, बागायती करू, गाईचे व्यवसाय करा पोरं, दुधातून काही उत्पन्न होईल, काही दुसऱ्या व्यवसायात जा. आपण अशी प्रगती राज्याची 100% घडून आणू. मी खूप प्रकल्पाला आता भेटी देणार आहे. फक्त आपण एकमेकांचं शिकू. धन्यवाद.